नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अ, इस्रायलवरती जो हल्ला झाला हमासनी केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. सर्वांना एकच बाब जी आहे ती अतिशय आश्चर्याचा धक्का देऊन गेली. ती म्हणजे एवढा मोठा हल्ला झाला आणि इस्रायलला त्याचा सुगावाही लागला नाही. याचं कारण काय? बरं, इस्रायलला नाही लागला तर लागला, पण त्यांचे जे मित्र पक्ष आहेत. अमेरिकेसारखा एक खंदा मित्र त्यांच्याकडे आहे आणि इतरही ज्याला फाईव्ह आय म्हणतो त्यांच्याशी इस्रायलचे संबंध चांगले आहेत असं आपण जाणतो. मग याही देशांना कसलाच पुरावा हाती लागलेला नव्हता का? आणि तसं असेल तर मग या इतक्या मोठ्या सर्व्हायलन्सची मोठी यंत्रणा आहे या लोकांकडे आणि तरीही त्याच्यामधून खरोखरच हमासनी मार्ग काढला का आणि तो नेमका कसा काढला? ह्याच्यावरती तर्क-वितर्क तुम्हाला बघायला मिळतील. तसंच प्रत्यक्षामध्ये हल्ला सुरू झाल्यानंतर सुद्धा हमासनी काय तंत्र वापरलं, की ज्याच्यामुळे रिस्पॉन्स द्यायला म्हणजे प्रतिसाद द्यायला सुद्धा इस्रायलकडून विलंब झालेला आपल्याला दिसला. तर प्रथम आपण हल्ल्यामधलं टेक्निक बघू. त्याच्यामध्ये त्यांनी अ, एक काम केलं, की गेल्या वेळेचा जो हल्ला झालेला होता त्याला काही वर्ष लोटलेली आहेत. त्यानंतर त्यांनी एक समाजामध्ये एक प्रतिमा तयार केली, की आम्हाला काही ह्या सगळ्या लढ्यामध्ये रस नाहीये, हिंसाचारामध्ये रस नाहीये. गाझापट्टीमध्ये राहणारे जी कोणी 20-25 लाखाची प्रजा आहे, त्या प्रजेची उपजीविका नीट व्हावी ह्याच्यासाठी आम्ही जास्त उत्सुक आहोत आणि मग ह्या लोकांना जर का इस्रायलमध्ये नोकरीची संधी मिळत असेल, तर ती संधी आमच्यासाठी मोठी बाब आहे. अशा पद्धतीचं एक चित्र त्यांनी रंगवलं, जेणेकरून इस्रायलचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांच्या संवेदना बोथट करण्याचा जो प्रकार असतो किंवा एक सायकॉलॉजिकल वॉरफेअर म्हणतो आपण. अ, तशा पद्धतीने त्यांनी प्रथम इस्रायलची जी लीडरशिप आहे, नेतृत्व आहे, त्यांना त्या मनोवस्थेमध्ये नेलं असं आपल्याला दिसतं. आता या मनोवस्थेमध्ये असताना नेतृत्वाकडे कितीही पुरावे दिले गेले, दुवे दिले गेले, तरी सुद्धा त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, की हां, काय ठीक आहे बाबा. माहिती तर आलेली आहे, पण खरोखरच हमास असा हल्ला करेल का? त्यांच्या एकंदर वर्तनावरून आणि त्यांनी जी भूमिका घेतली, त्याच्यावरून काही दिसत नाही. अशा पद्धतीने जर का राजकीय नेतृत्वाने तसा अर्थ काढला असेल, तर त्यांनी मग त्याच्यामध्ये फारसं पडण्याची गरज नाही. अशी एक कुणगाठ मनाशी बांधलेली असू शकते. जरी हे सगळं असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष हल्ला झाला त्यावेळेला सुद्धा हमासनी अत्यंत डोकेबाजपणे काटेकोर प्लॅनिंग करून तो हल्ला केला आहे असं आपल्याला दिसेल. कारण पहिल्यांदा त्यांनी ते ग्लायडर वापरून माणसं तिथपर्यंत पाठवली गेली. अ, वेळ कशी आहे बघा तुम्ही, त्यावेळेला एक सणाचं, उत्सवाचं वातावरण होतं. लोक आनंदात होते. वेगवेगळ्या कार्यक्रमांची मजा घेत होते. काही जण आपापल्या फॅमिलीजमध्ये होते, रममाण झालेले होते. आणि अशा वेळेला म्हणजे ज्या वेळेला गाफिलगिरी म्हणतो आपण, ती तिथे असताना हा हल्ला करायचा मुहूर्त साधला गेला. आणि मग ते ग्लायडर्स आले आणि त्यांनी सर्वात प्रथम काय केलं, तर त्या ज्या संरक्षक भिंती आहेत, त्या भिंतींमध्ये खिंडारं पाडली आणि ती खिंडारं अशी पाडली गेली, की त्याच्यातून सुरुवातीला स्कूटर्स आणि त्यानंतर तर अगदी चारचाकी वाहनं सुद्धा आत जातील, एवढी मोठी जागा तयार करून दिल्यानंतर, आत जी माणसं घुसली त्यांनी मोठा हाहाकार करून दिला. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं, की तिथे जे रक्षक होते, त्या रक्षकांपर्यंत किंवा ती चौक्या ज्या होत्या तिकडच्या, त्यांच्याकडचं जे संदेशवहन यंत्रणा असते, ती यंत्रणा पहिल्यांदा निकामी करण्यात आली. ते जॅमर लावून त्यांना आपल्या मुख्य केंद्रामध्ये ही बातमी कळवण्यापासूनच प्रतिबंध करण्यात आला. म्हणजे एका बाजूला हल्ला घडतोय आणि दुसऱ्या बाजूला तिथे उपस्थित असलेले लोक आहेत, ते वरपर्यंत बातमी पोहोचू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती होती आणि हे सगळं घडत असतानाच अचानक रॉकेट्सचा मारा सुद्धा सुरू झाला. अर्थात त्यांचा तो जो आयर्न डोम आहे, त्याच्यामधून ऑटोमेटेड रिस्पॉन्स मिळतो. त्याच्यामध्ये जर का
कुठचंही रॉकेट जर का त्याच्यामध्ये डिटेक्ट झालं, तर त्याला परस्पर उत्तर देण्याची सोय असल्यामुळे ती यंत्रणा मात्र सजग होती आणि तिने अनेक रॉकेट जी आहेत ती परतवून सुद्धा लावली. पण हा सगळा गोंधळ होईपर्यंत मुख्य म्हणजे सीमेच्या आसपास अशा प्रकारे घुसखोरी झालेली आहे, ही बातमीच मुळात मुख्यालयापर्यंत पोहोचायला वेळ लागला आणि मग त्या वेळामध्ये आजूबाजूला असलेले जे त्यांच्या वसाहती होत्या, ती घरं होती. त्या घराघरांमध्ये ही माणसं घुसली आणि त्यांनी लोकांना बंधक म्हणून आपल्या वेशीपर्यंत ते घेऊन गेले. ही सगळी अशी कहाणी आहे आणि त्याच्या अगोदर असं म्हटलं जातं, की एका बाजूला हमास हा एक पद्धतीचं एक इम्प्रेशन देत होता, की आम्हाला या सगळ्यामध्ये रस नाही. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी हल्ल्याचा भरपूर सराव केलेला दिसतो. त्याची प्रात्यक्षिकं नीट करता यावीत म्हणून इस्रायल जसा किबुट्स तयार करते तसंच आपल्याकडे त्याची प्रतिकृती तयार केली आणि तिथे सराव करण्यासाठी हल्लेखोरांना मुभा दिली गेलेली होती. तर हे सगळी झाली प्रत्यक्ष हल्ल्याची मोडस ऑपरेंडी. परंतु एवढा मोठा हल्ला जेव्हा केला जातो, एकाच वेळेला जमिनीवरून, अ, आकाशामधून ग्लायडर्स वापरून, रॉकेट्स वापरून असं म्हटलं जातं, की गाझापट्टीच्या जवळ जो समुद्र आहे, तिथून सुद्धा काही प्रकारची मदत हल्लेखोरांना मिळालेली होती. तर अशा पद्धतीचा हल्ला काही असा एकट्याने आखला जात नाही आणि त्याच्यासाठी मोठ्या टीम्सची गरज असते. अनेक महिने त्याच्यासाठी जातात हे सगळं करण्यासाठी. तो पूर्ण प्रथम प्लॅन आखायचा, त्याच्यामध्ये सुधारणा करत-करत अ, अंतिम प्लॅन बनवायचा आणि त्याची सराव, प्रॅक्टिस करून घ्यायची. हे सगळं कसं केलं असेल? इस्रायल कशावरती अवलंबून होतं लक्षात घ्या तुम्ही. अ, संपूर्ण जे आपलं गुप्तहेर संघटना ज्या आहेत, यंत्रणा ज्या आहेत आजच्या घडीला, ह्या बहुअंशीपणे टेक्निकल इंटेलिजन्स वरती आज अवलंबून आहेत. टेक्निकल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर प्रत्येक मनुष्य आज सेलफोन वापरतो, सोशल मीडिया वापरतो, तिथे त्यांची खाती असतात. त्या खात्यांवरती नजर ठेवली, तुमच्या सेलफोनवर नजर ठेवली, WhatsApp मेसेजेस तुम्ही काय देतात ते बघितलं, ईमेल बघितल्या, की सर्वसाधारणपणे एकेका माणसाचं जे 80-90% ॲक्टिव्हिटीचं वर्तुळ आहे, ते वर्तुळ हे गुप्तहेर यंत्रणांना परस्पर बघता येतं आणि त्याच्यासाठी त्यांना कुठलाही माणूस नेमण्याची गरज निर्माण झालेली नाहीये. म्हणजे हा टेक्निकल इंटेलिजन्स जो आहे तो पूर्वी मुळात गोळा करण्यासाठी माणसं लागायची. आता तशी माणसं लागत नाहीत. गोळा झालेला जो इंटेलिजन्स आहे त्याची छाननी करण्यासाठी मात्र माणसं लागतात आणि ती माणसं आणि ती सगळी यंत्रणा जी आहे ती इस्रायलकडे अतिशय योग्य पद्धतीने चाललेली होती. एक प्रकारे इस्रायलला त्याच्यावरती कदाचित अभिमान पण असेल, की ज्या पद्धतीमध्ये ते अशा पद्धतीने ही यंत्रणा राबवत होते आणि त्यांच्या दृष्टिकोनामधून ती प्रभावीपणे ते वापरत सुद्धा होते. फरक कुठे पडला लक्षात घ्या. टेक्निकल इंटेलिजन्स जसा असतो, तसाच ह्युमन इंटेलिजन्स असतो. म्हणजे मी जे म्हटलं, की पूर्वी माणसं नेमली जायची. त्याला ह्युमन इंटेलिजन्स म्हणतात. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये, घटनेमध्ये, एखाद्या वास्तूमध्ये जेव्हा एखादा माणूस हा गुप्तहेर म्हणून तिथे वावरत असतो, तेव्हा त्याचं रिपोर्टिंग आणि हे टेक्निकल पद्धतीने झालेलं रिपोर्टिंग ह्याची एकमेकांशी शहानिशा करून एक संपूर्ण चित्र उभं राहायला पाहिजे होतं खरं. परंतु वेगवेगळ्या पद्धतीचे अ, अ, बचतीच्या योजना असतात आणि खर्चावरती काबू मिळवा म्हणून वरून आलेले आदेश असतात. त्यानुसार ह्युमन इंटेलिजन्स हा जो प्रकार होता म्हणजे प्रत्यक्षात माणूस तिथे पाठवायचा आणि शहानिशा करायची किंवा त्याच्याकडून येणारा जो ताजा इंटेलिजन्स असेल, त्याच्याबद्दल विचार करावा. ही प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये थोडा खंड पडलेला होता. आणि मग याचा वापर हमासनी कसा केला लक्षात घ्या. आता मी हे जे सांगते आहे तुम्हाला, हे काही मी माझ्या कल्पनेमधून सांगत नाहीये. मी जो एक व्हिडिओ बघितला, तो तुम्हालाही YouTubeवर बघायला मिळेल. हे गृहस्थ आहेत जॉन ब्रेनन. जॉन ब्रेनन हे सी-आय-एचे माजी डायरेक्टर होते आणि इतक्या वरिष्ठ पदावरती काम केल्यानंतर जॉन ब्रेनन यांनी ह्या हल्ल्याबद्दल
जे वक्तव्य केलं ते ऐकण्यासाठी मला उत्सुकता होती म्हणून मी हा व्हिडिओ बघितला होता. त्यात जॉन ब्रेनन यांनी हे कोडं जे आहे ते कसं सोडवून सांगितलं. हे बघा, जॉन ब्रेनन असं म्हणतात, की ह्युमन इंटेलिजन्स तर नव्हता. फक्त टेक्निकल इंटेलिजन्स होता. बरोबर? आता हा जो ही तफावत जी पडली, त्या तफावतीचा फायदा हमासने असा घेतला, की त्यांचे जे मुख्य सूत्रधार होते आणि त्या मुख्य सूत्रधारांच्या सोबत काम करणारी जी माणसं होती, त्यांनी एक काम केलं. टेक्निकल इंटेलिजन्स जिथून-जिथून गोळा केला जातो, त्या सर्व साधनांचा वापर करण्याचं टाळलं. म्हणजे त्यांनी फोन वापरण्याचं टाळलं. फोनवरून संदेश द्यायचे, फोनवरून मीटिंग असल्याचं कळवायचं किंवा समाज माध्यम जे आहेत तिथे तुमचा Facebook असेल, Twitter असेल ह्याचेही अकाउंट्स असतात ते वापरले जातात. ह्या कामासाठी संदेश देण्यासाठी, कोडेड संदेश देण्यासाठी तेही कुठेही वापरले गेले नाहीत. अशा पद्धतीने एक प्रकारे आयसोलेशन आलं. म्हणजे जिथून-जिथून WhatsApp असेल, ते WhatsApp सुद्धा कोणी वापरले गेले नाही. अशा पद्धतीने ही जी प्रमुख माणसं होती, ती ह्या सगळ्या माध्यमांमधून आपले संदेश देत नसल्यामुळे टेक्निकल इंटेलिजन्स गोळा करण्यावरती प्राबल्य असलेली इंटेलिजन्सची सर्व्हिस जी होती इस्रायलची, ती एक प्रकारे पंगू झालेली होती. आणि मग ह्या सूत्रधारांनी काय केलं, तर त्यांना जे एक सांगायचं होतं, की मी एक महत्वाचं एक योजना बनवली. त्या योजनेमधलं माझं काम किती झालेलं आहे याचा आढावा जेव्हा घेतला जातो, तेव्हा तो कुठे ना कुठेतरी त्याचं रेकॉर्डिंग होत होतं. परंतु यावेळेला त्यांनी ते टाळलं आणि त्यांनी व्यक्तिगत मीटिंग्स घेऊन ही सगळी आढावा घेण्याची पद्धत आहे किंवा तो योजना बनवण्याची पद्धत आहे, ती त्याच्यामध्ये बसवली. व्यक्तिगत भेटीगाठी मध्ये जे काही ठरलं, त्याची नोंद कुठल्याही टेक्निकल इंटेलिजन्समध्ये येऊ शकली नाही. आणि ही ती तफावत होती, ही ती उणीव होती. ही जी उणीव आहे, ती टेक्निकल इंटेलिजन्सच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा डोळ्यासमोर घेऊन ही आखलेली सगळी पद्धती होती. त्याच्यामुळे इस्रायलला हे जे काही महत्वाचे धागेदोरे आहेत, ते समजू शकले नाहीत. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, की अशाच प्रकारे जर का त्यांनी ह्युमन इंटेलिजन्स त्यांचा जो होता, त्यांचं जे जाळं होतं खबऱ्यांचं, ते जाळं जर का त्यांनी तसंच्या तसं ठेवलं असतं किंवा त्याच्यामध्ये प्रचंड मोठी कपात न करता निदान जुजबी काहीतरी तिकडे जर का उभं ठेवलं असतं, तर त्यांना ही महत्वाची सूत्रधार मंडळी जी आहेत, ती वारंवार का भेटतात, कुठे भेटतात, किती वेळासाठी भेटतात, कोण कोणाला भेटलंय, किती फ्रिक्वेन्सीने भेटतायत, ह्या सगळ्याचा रिपोर्ट मिळू शकला असता. आणि मग वारंवार ह्या भेटी घडतायत आणि काही ना काहीतरी तिथे खलबतं होतायत हे त्यांच्या लक्षात आलं असतं. परंतु त्याला दुजोरा मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियामधून, टेक्निकल इंटेलिजन्स मधून आपल्याला मिळत नाहीये. ही जी तफावत आहे, ही तफावत ही तिथे विश्लेषण करणारी जी माणसं असतात गुप्तचर यंत्रणेतली, त्यांच्या नजरेतून सुटलं नसतं. मग त्यांनी अधिक तिथे लक्ष देऊन इथे नेमकं काय चाललंय या बैठकांमध्ये, त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न केला असता आणि तसं झालं असतं, तर मात्र इस्रायलला खूप आधी त्याला म्हणू आपण ऑथेंटिक सूचना, अधिकृत सूचना त्याच्यामधल्या मिळू शकल्या असत्या. हे न झाल्यामुळे म्हणजे अनेक सूत्र जी त्यांना सांगत होती असं म्हटलं जातं, की अन्य देशामधून सुद्धा काही जणांनी हे संदेश दिलेले होते. परंतु आपल्या टेक्निकल इंटेलिजन्समध्ये त्याला कुठेही दुजोरा न मिळाल्यामुळे इस्रायलने त्याच्या गांभीर्याकडे लक्ष दिलं नसावं. असा हा जो अंदाज आहे, हा अंदाज जॉन ब्रेनन ह्या CIA माजी डायरेक्टरनी बोलून दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये मला रस आला म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी करून पेश करते आहे. तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो, जेव्हा काही ना काहीतरी मजबुरी जरूर असते. प्रत्येक देश जो आहे तो अशा पद्धतीने गुप्तचर संघटना असतात, यंत्रणा असतात, त्याच्यावरती किती खर्च करावा ह्याला मर्यादा असतात. कारण देशापुढे अनेक प्रश्न असतात, विकासाचे प्रश्न असतात, अत्यावश्यक खर्च असतात. ते सगळे सोडून जर का इथे आपण जास्त खर्च करायला लागलो,
तर मग देशापुढच्या समस्या आपल्याला सोडवता येणार नाहीत. हे जे दबाव असतो, हा जो प्रेशर असतो सरकारवरती, त्याच्यामधून ह्युमन इंटेलिजन्स मध्ये खर्च होणारा जो पैसा आहे, त्याच्यामध्ये बचत केली जाते आणि ती बचत जी इस्रायलने केली, त्याची किंमत त्यांना खूप मोठी आज द्यावी लागणार आहे. आता हा जो अनुभव आहे त्यांचा, या अनुभवामधून जगभरच्या सगळ्या गुप्तहेर संघटना ज्या आहेत, त्या आपापला बोध घेतील. आणि आपली कार्यपद्धती सुद्धा अशाच प्रकारे टेक्निकल इंटेलिजन्स वरती जर का पूर्णपणे विसंबली गेली असेल, तर त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे आणि कुठल्या व्याप्तीपर्यंत हा बदल करायला पाहिजे, ह्याचा निकष जो आहे, तो त्या संघटनांनी ठरवायचा आहे. भारतासारख्या संघटनांबद्दल आपल्याला बोलायला नको. आपण टेक्निकल इंटेलिजन्स जरूर वापरतो, परंतु ह्युमन इंटेलिजन्स पासून निदान आजच्या घडीला तरी भारतीय गुप्तहेर यंत्रणा ज्या आहेत, त्या बिलकुल बाजूला ढळलेल्या नाहीयेत आणि ह्याचं प्रत्यंतर जे आहे, ते अनेक प्रकारच्या ज्या घटना घडतात आणि ज्याला समाज माध्यमांमध्ये आज अज्ञातवीर म्हणून म्हटलं जातं. त्याच्यामधून तुम्हाला दिसून येईल, की ह्युमन इंटेलिजन्स असल्याशिवाय अशा प्रकारची ऑपरेशन्स आपल्याला प्लॅन करता येत नाहीत. एक साधी अ, आठवण सांगितली जाते, की उरी इथे ज्यावेळेला हल्ला केला गेला, तो हल्ला करण्याआधी एक असं म्हटलं जातं, की एक टेस्टिंग टीम जी आहे, ती टेस्टिंग टीम 2-4 दिवस आधी सरहद्दीमध्ये गेली आणि तिथे फिरून परत आली. त्यांना कुठेही आडकाठी झाली नाही, मज्जाव झाला नाही. त्यानंतर लक्षात आलं, की असा पद्धतीचा हल्ला जो आहे, तो यशस्वीरित्या होऊ शकतो. आता तुम्ही बघाल की इथे टेक्निकल इंटेलिजन्स तर त्यांनी जरूर वापरला, परंतु ह्युमन इंटेलिजन्स सुद्धा वापरला गेला. कारण अशा पद्धतीने एक तुम्ही थिअरी मांडत असता, की हे होऊ शकतं. परंतु ते प्रत्यक्षात होईल का नाही, ह्याच्याबद्दलची जी साशंकता असते, ती माणूस प्रत्यक्ष तिथपर्यंत जाऊन आल्यानंतर त्याच्यामधली जी तफावत आहे, उणीव आहे, ती कमी व्हायला, त्यातली दरी कमी व्हायला मदत होत असते. तेव्हा अशा पद्धतीने भारतीय गुप्तहेर संघटना ज्या आहेत, त्यांनी ह्युमन इंटेलिजन्स जो आहे, तो पूर्णपणे त्याज्य ठरवलेला नाही आणि त्याचं फळ आज आपल्याला कसं मिळतंय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा इस्रायलच्या या सगळ्या घटनांमधून जगभरच्या यंत्रणा ज्या आहेत, त्या आपापला बोध घेतील याबद्दल शंका नाही आणि ह्याच्याबद्दलची आणखी माहिती जेव्हा प्रसिद्ध होईल, तेव्हा मी तुमच्या समोर त्या माहिती सकट जरूर येत जाईल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो.